आता तुम्हाला दाखवतो, जे असं म्हणतात हे राधास्वामी पंथवाले की आम्ही वेदांना मानत नाही, आमच्या गुरूंनी जे ज्ञान दिलंय ते फायनल आहे. आणि वेद पण कोणीतरी सांगितलेले आहेत. तो सुद्धा माणूस होता वेदव्यास. त्यांना हेही माहीत नव्हते की वेद कोणी सांगितले. वेद व्यास तर रायटर होते जसं, आणि वेद सांगितलेत कसे ते तुम्हाला दाखवून दिलंय. आता ते म्हणतात आमच्या गुरूंचं ज्ञान फायनल आहे, सगळ्यात सुप्रीम ज्ञान आहे. आता बघा, यांचं ज्ञान दाखवतो त्यांच्या गुरूंचं, यांच्या प्रवर्तकांचं. राधास्वामी पंथाचा जो प्रवर्तक मानला जातो शिवदयालजी, त्याच्या हाताने काय लिहिले ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, सारवचन राधास्वामी वार्तिक, हजूर स्वामीजी महाराज, राधास्वामी सत्संग व्यास. ह्याचे प्रकाशक आहेत जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी सत्संग व्यास, डेरा बाबा जयमल सिंह, पंजाब. 16वी आवृत्ती 2003 मध्ये छापलंय. मुद्रक आहेत लक्ष्मी ऑफसेट प्रिंटर्स, दिल्लीहून. हे सारं काही लिहिलंय बघा. आता त्यांच्या भूमिकेत त्यांनी स्पष्ट करून दाखवले की सारवचन राधास्वामी वार्तिक हुजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे, शिवदयालजींच्या वचनांचा, जे राधास्वामीचे फाउंडर मानले जातात. हे बोल सत्संग आणि इतर चर्चांदरम्यान सत्संगींनी नोट केले होते. स्वामीजी महाराज परमधामाला गेल्याच्या काही वर्षांनंतर त्यांचा संग्रह करून पुस्तक रूपात छापलं गेलं. सन 1902 मध्ये हो बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सारवचन राधास्वामी वार्तिकला पहिल्यांदा गुरुमुखी लिपीत छापलं. 1902 पासून वाचत आलो आहोत ह्या अज्ञानाला, म्हणजे 109 वर्ष झाली. 109 वर्ष झाली हे वाचता वाचता, आणि यात काय लिहिलं हे माहिती नाही. यांना दाखवतो आता तुम्हाला. गुरुमुखी लिपीत पहिल्यांदा छापलं होतं हे पुस्तक. त्याच प्रथम गुरुमुखी आवृत्ती अनुसार आहे, आणि आता त्याची हिंदी आवृत्ती प्रकाशित केली जात आहे. आता बघा, स्वामीजी महाराजांचं शुभनाम, ज्यांचे बोल आहेत हे राधास्वामीचे, जे राधास्वामी पंथांचा जो मुख्य आहे, स्वामीजी महाराजांचं शुभनाम शेठ शिवदयाल सिंगजी होतं. त्यांनी 15 ऑगस्ट 1818 मध्ये आग्रा शहरात जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचं नाव शेठ दिलवालीजी सिंह होतं. आईचं नाव महामायाजी होतं. त्यांचे पूर्वज पंजाबातले राहणारे होते. तसेच घरात गुरु ग्रंथ साहिबचे वाचन होत असे. त्यांचे माता पिता हाथरसचे प्रसिद्ध संत तुलसीदासांचे शिष्य होते. याने गटरामायण लिहून ठेवलं होतं. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. पुढे यांची काय वचने आहेत ते दाखवतो. शिवदयालजींच्या ज्ञानाचे भंडार दाखवतो तुम्हाला. आता राधास्वामी दयालची दया, राधास्वामी सहाय, खुलासा उपदेश हुजूर राधास्वामी साहेबांचा, हे शिवदयालजींच्या वचनांचं इथे येऊ. भाग 1. फक्त काम एवढं आहे, हे 13व्या पानावर. फक्त काम एवढं आहे की माणूस म्हणजे मनुष्य आपला चेहरा म्हणजे शरीराला त्याच्या खजान्यात, अर्थात निकास म्हणजे मुक्काम, सतनाम आणि राधास्वामी म्हणजे सतनामाला इथे मुक्काम म्हटले. मुक्काम म्हणजे स्थान, स्थान आणि सतनाम, आणि राधास्वामीला सतनाम म्हटलंय 13व्या पानावर. आता पुढे जाऊया. पोहोचवतात आपल्या ध्यानाला त्या सतनाम स्थानावर किंवा राधास्वामी स्थानावर पोहोचवतात. पुढे बघा. आता जितके आचार्य आहेत, कोण कुठे गेला, कोण कुठे गेला, इथे बघा. फक्त संत मंजिल 5वी म्हणजे सतनामात. आहा, मंजिल बघा, यांची अक्कल बघा. आता बघा, त्यांनी स्वतःच लिहिले. हे इथं आहे मंजिल. मंजिल म्हणजे फक्त संत मंजिल 5वीवर म्हणजे सतनामावर. ही 5वी मंजिल. मंजिल म्हणजे स्थान, 5वे स्थान सतनामावर. आणि कोणी विरळा संत मंजिल 8वी म्हणजे राधास्वामी
पदापर्यंत पोहोचतो. इथे सतनामाला म्हणतायत ना परत मंजिल 2 वेळा झालं. आता बघा इथे 15 वर वचन नंबर 4 गीतेसारखे श्लोक आहेत हे त्यांचे. हा 4था श्लोक आहे यांचा. बघा वचन शिवदयालजींचे. वा जी वा. भाग 1 आहे राधास्वामी भाग 1 आणि पृष्ठ नंबर 15 चिरफाड केली. आता समजलं पाहिजे की राधास्वामी पद सर्वात उच्च मुक्काम स्थान आहे. राधास्वामी पद आणि हेच नाम कुळ मालकांचं सच्चा साहेब राधास्वामी आणि खऱ्या मालकांचं आहे. ह्या स्थानापासून राधास्वामी स्थानापासून 2 स्थान खाली सतनामाचा मुक्काम आहे. बघा यांची अक्कल. हे देवा, सतनामाला इथे स्थान म्हणतायत. 2दा बघा सतनाम मंजिल सतनाम वर आणि ह्या पानावर म्हणजे मुक्काम सतनाम वर आणि इथे काय म्हटले जरा बघा 15 पानावर. आता समजलं पाहिजे राधास्वामी पद सर्वात उच्च स्थान आहे. हेच नाम कुलमालक आणि सच्चे साहेब आणि खऱ्या खुदाचं आहे. ते राधास्वामी सगळ्यात मोठ्या ईश्वराचं नाव आहे ह्यांच्या आणि त्यांच्या स्थानाचंही हे नाव आहे. आता ह्या स्थानापासून राधास्वामी स्थानापासून 2 स्थान खाली सतनामाचे मुक्काम आहे. सतनाम स्थान आहे आणि स्थानाचं स्थान आहे. आता मुक्काम म्हणजे पण स्थान आणि यांच्या दृष्टिकोनातून सतनाम म्हणजे पण स्थान. मुक्कामाचा मुक्काम समजा सतनामाचा स्थानाचं स्थान आहे. हे तर यांच्या प्रमुखाचे बोल आहे. पुढे बघा इथे सतनामाला डिफाईन केले यांनी की ज्याला संतांनी या सतनामाला संतांनी सचलोक सचखंड आणि सार शब्द सत शब्द आणि सतनाम व सत्पुरुष म्हणून सांगितले. ह्या सतनामाला सतलोक पण सतनामाला, सचखंड पण सतनामाला, सार शब्द पण सतनामाला, सत शब्द पण सतनामाला, सतनाम पण सतनामाला आणि सत्पुरुष पण सतनामाला. वा रे राधास्वामी. सांगा काय बाष्कर बरोबरी आहे याचा काही शेंडा बुडखा. आता कोणी म्हणेल की रस्ता कोणी कार बघितली नसेल आणि कारला डिफाईन करत आहेत. सडक पेट्रोल तर कुठे पाहिलं ऐकलं असेल आणि त्याला कोणी विचारलं कार कशाला म्हणतात, पेट्रोल कशाला म्हणतात, रस्ता कशाला म्हणतात, ड्रायव्हर कोण असतो, कसा असतो आणि शहर कशाला म्हणतात, तो उत्तर असं देतो की पेट्रोल पण कारलाच म्हणतात, रस्ता पण कारलाच म्हणतात, शहर पण कारलाच म्हणतात आणि ड्रायव्हर पण कारलाच म्हणतात. हे यांच्या कुलप्रमुखांचे बोल आहे. सगळं सतनामावरच आणून ठेवतात. सेंडा बुडका माहिती नाही. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.